सगळ्यांना आत्मवंदन. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सत्रामध्ये. सगळ्या कुटुंबियांचं अगदी हृदयातून स्वागत करते. सगळ्यांना प्रणाम. श्री मावतर बाबाजींना प्रणाम. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींना प्रणाम. आपल्या सगळ्यांचं उच्च स्व, आपल्या ग्रुपची सामूहिक चेतनेला प्रणाम. सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. आज समृद्धीताई आपलं ध्यान घेतायत. तर मी जास्त वेळ बोलणार नाहीये. फक्त काही जे आपले कालचं सत्र झालं त्यावरून काही जणांच्या त्याच्यावर प्रतिक्रिया किंवा त्यांची प्रश्न पण मला पर्सनलवर माझ्या वैयक्तिक ह्याच्यावर आले होते मेसेजवर. त्याबद्दलच थोडं सांगेन. पहिली तर गोष्ट काल जो आपण एक पॉइंट डिस्कस केला जजमेंटचा, त्यावरून एका ताईंना ते ते खूप आवडलं. ते जजमेंटबद्दल आपण जे बोललो ते. आपण सगळेजणच कधी ना कधी कुठल्यातरी एका परिस्थितीमध्ये किती जरी आपण म्हटलं करायचं नाही, करायचं नाही, तरी पण एक अशा प्रसंगी आपण सहजपणे असं बोलून जातो, की ह्यांनी असं करायला नको होतं, ह्यांनी असं करायला नको होतं. ह्या गोष्टी आपण बोलतो, जे की ठीक आहे. कारण आपल्याला ना अ, आपल्याला आपल्या शाळेमध्ये म्हणा, आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात, की जेव्हा आयुष्यात यश असतं किंवा जेव्हा चांगली लोकं असतात आपल्यासोबत, आपल्याला सपोर्ट करणारी, प्रेरणा देणारी, आपल्या मागे ठामपणे उभी राहणारी, त्या लोकांसोबत कसं राहायचं आणि तेव्हा आपल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे सगळं आपण बरोबर एकतर कुणाकडून तरी सांगण्यात येतं किंवा तशी शिकतो. पण जेव्हा आपल्या आयुष्यात पहिली तर एक अपयश येतं म्हणतो आपण त्याला, जिथं हरल्यासारखं वाटतं किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये हरल्यानंतर किंवा आपल्याला कमी मार्क्स मिळाले ते प्रसंग आठवा शाळेतले, कॉलेजमधले, की तिथं आपली फार वाईट अवस्था होती. असं वाटतं जगच थांबलंय आता आपलं. जर आत्ता विचार केला तर आपल्याला कळतं, की ते फार लहान प्रसंग होता एक. पण त्यावेळी त्या एजला तो खूप मोठा होता. कारण आपण ज्या चष्म्यातून तिथं बघत असतो, ज्यावेळी आपण ते जगतो, तेव्हा आपल्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर आपल्याला कमी मार्क्स मिळणं किंवा आपण फेल होणं, ही गोष्ट म्हणजे मेल्यासारखी, की मी आता तोंड कसं दाखवू कुणाला जगाला. असे बरेच जणांचे अनुभव असतात ना, की त्यावेळेला श्वास घेणं सुद्धा मुश्किल होतं. असं होतं, की आपण कुठेतरी फेल झालोय, आपल्याला कमी मार्क्स मिळालेत, ही भावनाच मुळात खूप त्रासदायक असते. कारण आपल्याला कधीही शिकवलेलं नसतं, की फेल्युअर अपयशाचा आपण ज्याला आपल्या ह्याच्यामध्ये द्वैतामध्ये ज्याला अपयश, सुख, पाप ह्या सगळ्या ज्या इकडच्या साइड आहेत, जे म्हणतो ते, की त्याचा कसा सामना करायचा हे आपल्याला कुणी शिकवत नाही. त्यामुळे पडल्यावर अ, उठण्यासाठी आतूनच तेव्हा आवाज येत असतो आणि ते शिकायचं कसं कदाचित हे कुणी शिकवत नाही. ते करायचं कसं? कारण ते आपल्याला आपण जगताना आपणच शिकण्यासाठी ते सोडलेलं असतं तेवढा भाग, की तुम्ही समोरून तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, तुम्हाला चांगले मार्क्स मिळालेत, आनंद, लोकांनी केलेलं कौतुक ते. ते सगळं आपण हँडल व्यवस्थित करतो कारण आपली ती सहज स्थिती असल्यासारखी आहे. पण जो जीवाचा जो अहंकार म्हणतो आपण त्याला, की मी पण, ह्या सगळ्यांमुळं आपल्याला जर कोणी वाईट बोललं, अपमान केला, तर तो आयुष्यभर आपण पकडून ठेवतो. कारण त्याच्यामध्ये एक असतं, की हे मला बोललेलं आहे. ह्याच्यामध्ये मी आहे, जिथून मला समोरून हे सगळी वागणूक मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच आपणच शिकण्यासाठीच त्या कुणी आपल्याला तेव्हा शिकवत नाही. अ, कालचा म्हणजे हा जो प्रसंग आहे आपण जे काल बोललो ना, त्यावरून मी फक्त हे सांगत होते, की ते सगळे प्रसंग आपल्या आयुष्यातले आठवा, जेव्हा-जेव्हा आपण कुठल्यातरी गोष्टीमुळे आता आयुष्य माझं संपल्यासारखं रडलो. परीक्षा असतील, दुसऱ्या कुणाची वागणूक असेल किंवा काय असेल किंवा कुणी माणूस निघून गेला असेल लांब आपल्यापासून किंवा आपल्याला तो रिस्पेक्ट मिळाला नसेल, जे आपण डिझर्व्ह करतो. आपल्याला असं वाटतं, की मला हे मिळालं पाहिजे होतं, प्रेम मिळालं पाहिजे. त्यावेळेस आपण खूप स्वतःला त्रास करून घेतो. कुणाशी तरी घरात वादविवाद झाले, त्यावेळेस पण अशीच परिस्थिती असते. पण तिथं आपले श्वास थांबत नाहीत. तिथं आपला देह थांबत नाही. याचा अर्थ असा आहे, की नाही थांबलं पाहिजे आपण. नाही त्या गोष्टी महत्त्वाच्या.
हे आपल्याला शरीर सांगतं आपलं. नाहीतर जर ती गोष्ट इतकी महत्त्वाची असली असती, तर आपण त्या क्षणाला देह सोडायला पाहिजे होता, की मी ह्या परीक्षेत नापास झाले म्हणजे माझं इतकं मोठं फेल्युअर आहे, की मला या देहामध्ये जगायचा अधिकारच नाही आणि त्या क्षणी आपल्याला मृत्यू आला पाहिजे होता. पण ज्या अर्थी आपलं शरीर सुरू, आपले श्वास सुरू, ह्याचा अर्थ दॅट इज नॉट द एंड. तो शेवट नाहीये, हे आपल्याला शरीर सांगतं त्यावेळेस. फक्त आपल्याला त्याचा जो सामना करायची जी ताकद आहे, अ, किंवा ते जी एक कसं त्याला हँडल करायचं, हे जे शहाणपण म्हणतो आपण ज्याला, ते केवळ आपल्याला आतूनच प्रकट होतं. त्यावेळेस दुसऱ्या कितीही कुणी जणी तुम्हाला सांगितलं, की "हे असं नको, तू एवढं वाईट वाटून घेऊ नको. मूव्ह ऑन, मूव्ह ऑन कर. जाऊ दे, लक्ष देऊ नको." तरीही म्हटलं तरी आपलं मन, जो आपला अहंकार आहे, आपलं मन आहे, ते पुन्हा-पुन्हा त्या प्रसंगामध्ये घेऊन जातं आणि आपल्याला विसरू देत नाही. ही जी जीवाची तगमग आहे, त्यासाठीच परमात्मा किंवा आपला उच्च स्व, हे सगळं बघतोय, की आता जीवाचे हे सगळे अनुभव आहेत. आता आपण आत्मस्तरावर बोलू. हे झालं आपलं नॉर्मल लाईफ, नॉर्मल सामान्य माणसाची जीवनकथा द्वैतामधलं, की जे त्या आपण दुःख आणि सुख. आता आपण थोडं आत्म्याच्या स्तरावर आलो, की आपल्याला कळतं, की हे जे काही आपण घेतलं ना, हे खूप छान आहे अनुभव. आत्ता मला त्याचं दुःख आहे, मला त्रास आहे. घरात वादविवाद आहेत, हे. पण जेव्हा आत्म्याच्या स्तरावर ते सुरू होतं, तेव्हा जीव देहामध्ये हे सगळं करायलाच आलेला असतो. पण त्यातही जरी हे जीवाने स्वतः लिहून आणलं, उडी घेतली, सगळं आहे. पण त्यातही परमात्मा इतका दयाळू, की जेव्हा त्या जीवाची आतून हाक येते, की आता हे भावनेचा ड्रामा, ह्या लीला, हे नाटक आता माझ्या पलीकडे चाललंय. आता मला ह्याच्यातनं काहीतरी द्या. त्यावेळेस जे आपले बाहेरचे गुरु असतात, ज्यांना आपण, जे कोणी आपले सद्गुरू आहेत, ते सगळे प्रयत्न करतात, की आता हा जीव आतल्या गुरूकडे कसा जातो बाबा? की झालं ह्याचं सगळं मला बोलवून झालं. मी त्याची संकटात मदत केली. जसं स्वामी म्हणा, गजानन महाराज, हे सगळे आपले जे कोणी सद्गुरू आपल्या आयुष्यात होऊन गेले किंवा आहेत आत्ता. ते बघतात, बघतात, बघतात आणि म्हणतात, आता कसं ह्याला आत्मज्ञानाकडे जायचं? आतल्या गुरुला ह्याला कसं भेटवायचा? मग आपला आतला गुरु म्हणजे आपला श्वास. तोच आपला गुरु आहे. बाकी सगळे जे आपण एकमेकांना असे भेटतो, ते म्हणजे केवळ एक केवळ असा व्यक्ती जो ह्या मार्गाने जा, हा मार्ग चांगला आहे असं म्हणणारा. की ट्राईड एंड टेस्टेड आहे आणि ह्याचे रिझल्ट चांगलेत, असं असं म्हणणारा एखादा व्यक्ती म्हणजे असा आपल्याला सांगणार आहे, की आपल्या ध्यानात येणारे आपले सहप्रवासी, की ज्यांच्या पण आयुष्यात अशी वादळं, असे जे ते भावनांचं सगळं होऊन गेलंय आणि ते आता आपल्याला सांगतात, की आम्हाला ह्याचा फायदा झाला, आता तुम्ही पण त्याचा फायदा करून घ्या. असा आपला एक हा जर्नी. बाबाजींसारखे मास्टर ज्यांना हे दिसलं, तुम्ही जर व्यवस्थित पुन्हा एकदा युनिफाईडचं प्रस्तावना वगैरे वाचली ना, की तुम्हाला कळेल, की त्याच्यात खरोखर असं दिलेलं आहे ना, की अशा सगळ्या जीवांना जे पृथ्वीवर येतात कशासाठी? चेतनेचा विस्तार करून घेण्यासाठी आणि आत्मा ते परमात्म्याचा प्रवास करण्यासाठी. मग आता हे जे त्या भावनांमध्ये गुरफटून त्यालाच आपलं जीवन समजून बसतात आणि मी म्हणजे हेच आहे केवळ, आणि विसरतात, की आपण तर सारखे जन्म घेतो, कपडे बदलतो तसे. आणि त्याला इतकं त्याच्यामध्ये गुरफटून जातात, की मग एक आतून हाक यायला लागते, की आता मला ह्याच्यातनं सुटका करा. आणि त्या सुटकेसाठी मग बाबाजींसारखे मास्टर असे कोर्स किंवा क्रियायोग असेल किंवा जे काही योग आपण करतो, साधना, ती आपल्या आयुष्यात येते आणि तिथं आपले जे बाहेरचे गुरु असतात, ज्यांची आपण उपासना करत असतो, ते सुद्धा मदतीला येतात. ते म्हणतात, आता ह्याची आतल्या गुरुला भेटायची वेळ आलेली आणि अशा पद्धतीने मार्ग शोधत, उठत, बसत, पडत आपण इथपर्यंत येतो. या वेळेमध्ये जे काही आपल्या आतमध्ये आपण ज्याला इनर चाइल्ड म्हणतो, आपण या युनिफाईडमध्ये हे करत आहोत, की हृदयावर जाऊन आपण ध्यान करतोय. हृदयामध्ये जाऊन खास करून 12वा धडा जो आपण आत्ता करतोय, प्रेमाचा प्रवाह अनुभव करणे. यात आता तुम्हाला कळलं असेल, की सगळ्या गोष्टीत प्रेम कोण बघतं सांगा बरं? सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीत, म्हणजे अगदी उठल्यापासून आपल्या हातामध्ये पाण्याचा ग्लास आहे आणि चुकून तो ग्लास खाली पडला, तर आपल्यासारखा माणूस विचार करेल, "अरे, आता हे पुसून घेणं आलं आपल्याला," आहे ना? पण त्या जागी एखादं लहान बाळ असेल, लहान मुलगा असेल, तर त्याला मजा वाटेल त्या पाण्याचा ग्लास खाली पडल्यावर. तो जाऊन त्या पाण्यामध्ये पाय मारेल, हात करेल. म्हणजे कोण त्याचा आनंद घेईल? छोट्या-छोट्या गोष्टींचा, लहान-सहान गोष्टींचा. लहान मुलं ते घेतील. 12व्या धड्यामध्ये बाबाजी आपल्याला लहान मूल व्हायला सांगतायत, की आकाश बघा, आकाशातले तारे बघा, तुमच्या कुत्र्या-मांजरांचं प्रेम बघा.
फुलांमध्ये आपण जे लहानपणी ऐकायचो, मधमाशी कशी बी हे करते वगैरे, वगैरे आपण खूप उदाहरणं ऐकतो. तर हे आपल्याला पुन्हा जगायला सांगितलंय. सृष्टीशी जोडले जा. तुमच्या घरात रोज उठल्यापासून झोपेपर्यंत काय सुख आहे, काय प्रेम तुम्ही अनुभव करू शकता. अगदी की चांगला एखादा शर्ट घालायला मिळाला, ड्रेस घालायला मिळाला, ते सुद्धा प्रेम आहे. स्त्रियांना एखादा नेल पेंट, लिपस्टिक, गळ्यातलं जे काही आपण स्वतःच्या शरीराला नटवण्यासाठी, छान दिसण्यासाठी जे काही करतो, ते सुद्धा प्रेम आहे. छोट्या-छोट्या गोष्टीत. जशा लहान मुली असतात, त्या आईचं बघून वगैरे लिपस्टिक वगैरे बघून त्यांना खूप ते फॅन्टसी वाटते. ते लहानपणीच सुरू करतात करायला. जसं आपणही करायचो, की लहानपणीच साडी नेसून बघायचं वगैरे हे प्रकार. मुलींना सगळ्यांना हे कनेक्ट होत असेल मी काय सांगते. तसेच मुलांचे वेगवेगळे उद्योग, खेळ वगैरे सगळं. म्हणजे बाबाजी थोडक्यात आपल्याला 12व्या अध्याय म्हणते धड्यामध्ये आपल्याला लहान मूल बनायला सांगतात. आणि म्हणून मी म्हणलं होतं, की युनिफाईड हे इनर चाइल्ड हीलिंग पण आहे, एक प्रकारे. फक्त त्याच्यात तसे शब्द वापरले नाहीत म्हणून आपल्याला ते असं समजत नाही डायरेक्टली. पण तुम्ही जर ह्या धड्याचा खोलवर विचार केला, जेव्हा मी दुपारी आज धडा वाचत होते, तेव्हा मला खरोखर ते वाटलं, की किती डीपमध्ये जाऊन एक-एक वाक्याचा विचार केलेला आहे, एक-एक गोष्टीचा, की तुम्ही सृष्टीमध्ये सगळीकडे प्रेम खरं अनुभव करू शकता. वाऱ्याची झुळूक जरी आली तरी ते प्रेमच आहे. पण आपल्याला काय लहानपणापासून आपण ते सगळे अनुभव घेतले म्हणून ते जाणवत नाही. पण लहान मूल व्हायचंय पण कसं व्हायचंय? चतुर व्हायचंय. स्वतःला फसवून घेणं नाही, मूर्ख बनणं नाही. म्हणजे तुम्ही लहान मुलासारखे इथं निरागस राहा हृदयामध्ये, पण सोबतच स्वसंरक्षण यासाठी पण तयार राहा. जशी आपल्या निसर्गामधली फळं आहेत, जसं फणस आहे, आतून सॉफ्ट, बाहेरून त्या आतल्या सॉफ्टनेसला, आतल्या त्या बाळाला जिवंत ठेवण्यासाठी वरून कडक त तो एक टणक असतं ना त्याचं संरक्षण, प्रोटेक्शन तसं अगदी. त्यामुळं बऱ्याच वेळेला आपल्या आतल्या बाळाला जपण्यासाठी ह्या गोष्टी आपण समोरून कडक असल्यासारखे, असं पण वागतात काही जण, का तर कुणी तिथं आघात करू नये म्हणून. पण हे सगळं करताना एक गोष्ट मात्र आपले जे बाहेरचे गुरु असतात ना, ते सांगायचा प्रयत्न करतात. आता तू मला खूप वर्ष प्रार्थना केली. मला ह्याच्यातनं काढा बाहेर, हे संकटातनं काढा. आता जबाबदारी तू स्वतः घे. तुझ्या सगळ्या कर्माची जबाबदारी. आपण काय शिकतो युनिफाईडमध्ये माहिती आहे का तुम्हाला? थोडंसं नीट विचार करा. सत्यासहित क्षमा करणं. तुमच्या विचारांनी तुम्ही निर्माण करताय. म्हणजे काय आहे सगळं आपल्याला आता? हे ज्ञान आपल्यापर्यंत कधी येतं? जेव्हा आपण सगळेजण त्या लेव्हलला तयार होतो. आणि आत्ता जे पृथ्वीवर सगळं मी सगळ्याचा तुम्हाला बिंदू जोडून सांगते थोडक्यात. आणि मला आज मी थोडा वेळ घेतीये आपल्या ताईंचा, समृद्धी ताईंचा. पण समृद्धी ताई तुम्ही 10:30 पर्यंत घ्या ध्यान. नक्कीच. पण हे सगळे बिंदू जोडायचं कारण हे आहे, की आपल्याला समजायला पाहिजे, की येणाऱ्या काळातलं जे परिवर्तन मोठ्या प्रमाणात आहे, तिथं युनिफाईड सारखा कोर्स आपल्याला आत्ताच दिला जातोय, कारण आपण सगळे तयार आहोत. आपण तयार असल्याशिवाय मास्टर आपल्या आयुष्यात येत नाही. आणि आत्ता जरी असं कुणाला वाटत असेल ना, की मला आयुष्यात खूप त्रास आहे, तर आता ती वेळ आली, की आपल्या विचारांची, कर्माची जबाबदारी आपण आता घ्यायची. हेच बाबाजी आपल्याला युनिफाईडमध्ये शिकवतात, की तुमच्या विचारांनी तुम्ही निर्माण करता. त्या जबाबदारीला आता स्वीकारा, एक्सेप्ट करा, की तुमच्या आयुष्यातली प्रत्येक परिस्थिती आता तुमचीच आहे. तर तुम्ही जे गुरूंना बोलवणं, त्यांची हे करणं, की आता तुम्ही मला हे करा. पण आता आपल्याला खरोखर आत्म्याचा प्रवास सुरू होतोय. इतके वर्ष करत, इतके जन्म करतच आलोय. पण आता आपण एंडिंगकडे चाललोय. आपल्या मूळ घरी जाण्यासाठी तयार होतोय आपण. ह्यालाच असेन्शन म्हणू शकतो, की त्या लेव्हलला जाणं. आता आपल्याला समजतं, की ही माझंच आहे, हे माझंच आहे. मग अशा वेळी जरी आपल्या आयुष्यात निराशा आली, दुःख आली, आपण चिड केली, राग केला, तर स्वतःला तिथं स्वीकारा. जसे आहोत तसे. ते सगळं ह्यामध्ये व्हॅलिड आहे. हेच अनुभव आपल्याला घ्यायचे. फक्त आपण अवेअर राहायचं, की हे माझ्याकडनं आता घडतंय आणि ते थोड्या वेळापुरतंच त्या भावनेमध्ये राहा. कारण ती भावना मला त्रास देती. म्हणून मी आता स्विच करते प्रेमामध्ये. लगेच प्रेमात जायचं, प्रकाशात जायचं, आतमध्ये ते स्मरण करायचं. हीच अफर्मेशन्स आहेत. YouTubeवर वेगवेगळे अफर्मेशन आपण ऐकतो. आपल्यासाठी युनिफाईडच अफर्मेशन आहेत. आपलं मूळ स्वरूप आहे, ज्याची आपल्याला आठवण करून देईल. तर अशा सगळ्या प्रसंगातून आपण सगळे जात आहोत आणि बाबाजींचा मूळ हेतू हे तर आहेच आहे, युनिफाईड शिकायचं.
पण आज मी हे बोलते कारण मगाशीची कमेंट एक आपल्या जो ध्यानचा ग्रुप आहे ना त्याच्यावर आलेली. तर आपण सगळे ह्यासाठीच एका ग्रुपमध्ये आता आहोत, की सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात आणि जे खूप आतमध्ये भरपूर भरून ठेवलंय ना, त्यासाठी बाबाजी एक मार्ग देतायत आपल्याला. म्हणून आपलं भाग्य, आपलं सौभाग्य, की आपल्याला एक अशी फॅमिली मिळाली, जिथं आपण हे सगळं बोलू शकतो. ना आपण घरातल्यांबरोबर बोलू, ना आपल्या कुठल्या दुसऱ्या फॅमिलीसोबत. जे काही बोलायचं ना, ते आत जायचं आणि ईश्वराला बोलायचं. कारण तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, आपला उच्च स्व. त्यामुळे जे काही आपण ह्या ग्रुपमध्ये करतो, ते खरं तर आपल्या उच्च स्वची इच्छा असते म्हणूनच आपण तिथे येऊन बोलतो. तर ही अशी सोल फॅमिली आपल्याला ह्या वयामध्ये, या जन्मामध्ये भेटली आणि आपण सगळे मिळून ती साधना करतोय. ह्यासाठी आपण बाबाजींचे आभार मानू. परमात्म्याचे आभार, की आता आम्हाला हा जो काही आमचा प्रपंच सुरू आहे, बाहेरच्या जगात, ते आता फक्त कामापुरतं ठेव आणि पूर्ण वेळ प्रत्येक श्वासाला आतमध्ये हेच स्मरण राहू दे, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. मी ईश्वर आहे. त्याचे सगळे गुण आणि विचार माझे. अशा वेळी आपल्याकडनं चुका घडल्या तरी माफ आहे. त्याचं बर्डन घेऊन बसू नका. ते सोडून द्या. आणि जर आपल्याला वाटतंय माझ्या विचारांनी माझ्या माझे विचार अजून तसे नाहीयेत, तर सरेंडर. मग सगळं ईश्वरावर सोडायचं. माझ्या उच्च आत्म्यावर मी सगळं सोडते म्हणायचं. मग टेन्शन नाही घ्यायचं, काळजी नाही घ्यायची. मग आता तुम्ही सगळं सोडलंय ना, तर जे काही करेल तो करेल. अशी भावना ठेवली तर तिचं सगळ्यात बेस्ट आहे. सरेंडर करून मोकळे व्हा, की जे होतंय ते तू बघ आता. आणि आपली सगळी काळजी त्याला देऊन टाका. तर आज हे शेअरिंग मला आलं होतं, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं बाबाजींचं कार्य, सेवा ते केलं. समृद्धीताई, प्लीज तुम्ही स्टार्ट करा आणि तुम्ही थोडा वेळ वाढवू शकता तुमच्या ध्यानाला, जितक्या वेळ तुम्हाला घ्यायचंय तितक्या वेळ. तर ज्यांना शक्य आहे तुम्ही थांबा ध्यानात. बाकी सगळे ज्यांना उशीर होतोय असं वाटतं, तर जरूर मीटिंग सोडू शकता आणि उद्या करू शकता. तर समृद्धीताई, प्लीज तुम्ही स्टार्ट करा. येस, थँक यू. तुम्ही म्युझिक लावताय ना, लाईट असेल. येस, लावते. माझा माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? येतोय, येतोय. ठीक आहे, चला. सर्वांना आत्मवंदन, कोटी कोटी नमन. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या ईश्वरी तत्वाला खूप प्रेम आणि प्रकाश. आता ध्यानाची पोझिशन घ्यायची आहे प्रत्येकाने. दोन्ही पायांची अडी घालायची. ज्यांना जमत नसेल त्यांनी साधी मांडी म्हणजे सुखासनात बसलं तरी चालेल. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचेत. कोणाच्या डोळ्यांवरती जर चष्मा असेल तर तो चष्मा काढून ठेवायचा आणि डोळे अलगदपणे बंद करायचे. प्रथम आपण 3 वेळेला दीर्घ श्वास घेऊयात. ब्रह्मांडातील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचं आवाहन करूयात आपण आणि त्यांच्या चेतनेशी कनेक्ट होऊयात. आपल्या पूर्णात्म्याचे आभार मानूयात. पूर्णात्म्याशी कनेक्ट होऊयात. महाअवतार बाबाजी, गौतम बुद्ध भगवान आणि ब्रह्मश्री पितामह पत्रीजी यांच्या पवित्र चेतनेचे आवाहन करून आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आणि ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचे आवाहन करूयात आणि त्यांच्या चेतनेशी कनेक्ट होऊयात. सर्व एंजल्स, आर्कएंजल्स, आपले गार्डियन एंजल्स, स्पिरिट गाईड, स्पिरिट एनिमल्स, असेंडेड मास्टर्स या सर्वांचं आवाहन करूया. त्यांच्या दिव्य चेतनेशी आपण कनेक्ट होऊया. या ध्यानामध्ये आता आपण एक संकल्प करूयात. मी माझ्यातल्या
दिव्य चैतन्याशी कनेक्ट होऊन हे ध्यान करीत आहे. आणि आज आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपण माता सप्तशृंगीच्या चैतन्याशी कनेक्ट होणार आहोत. संपूर्ण समर्पण भावनेने माता सप्तशृंगीच्या चैतन्याशी आपण कनेक्ट होऊया. जे काही आपली काळजी, चिंता, विचार जे काही असेल ते सगळे आज मातेच्या चरणाशी आपण समर्पण करूया. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आदिमाया आदिशक्ती जगदंबा सप्तशृंगी देवीचं आपण आवाहन करूयात. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तिन्ही देवींची दिव्य चेतना ज्या देवीमध्ये सामावलेली आहे अशी सप्तशृंगी देवी महिषासुरमर्दिनी या जगन्मातेचे आवाहन करून आपण तिच्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊयात. जसे आपण मातेचं आवाहन करतोय तसं आपल्याला अत्यंत उच्च असा ऊर्जेची कंपनी जाणवायला लागली. अशा या शक्तीला आपण हृदयातून खूप प्रेम आणि प्रकाश पाठवूया. मातेला मनपूर्वक नमस्कार करू आणि आभार मानून आता आपण ध्यान करूया. चला तर आपण आता सप्तशृंग गडावर जाऊयात मातेच्या भेटीसाठी. आपल्या ऊर्जेद्वारे आपण आता थेट वणी येथील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. पहा मास्टर, मातेच्या पायऱ्या जिथे सुरुवात होतात तिथे आपण पोहोचलेलो आहे. सप्तशृंग म्हणजे 7 शृंगांनी तयार झालेला असा गड. 7 उंच शिखरे आहेत. ज्या शिखराला असे शिखर सह्याद्रीच्या 7 डोंगर शिखरांनी वेढलेला असा जो डोंगर आहे
म्हणून या मातेला 7 शिखरांची माता असंही म्हणतात. आजूबाजूला सगळीकडे उंच उंच डोंगर आहेत. विशाल मोठे डोंगर आहेत. घोंघावणारा वारा आणि सर्व डोंगरावर हिरव्या रंगाची जणू चादरच पांघरली आहे निसर्गाने. अशी मुक्त हस्ताने निसर्गाने जी उधळण केली आहे तिथे, हिरव्या रंगाची चादर झाडांनी वेढलेली, ते पाहून मन मोहून जाते. आता आपल्याला मंदिराच्या घंटेचा नाद ऐकायला येतोय. प्रत्येकाच्या कानामध्ये घंटेचा नाद ऐकायला येतोय. आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. एक एक पायरी चढताना उत्साह आपला हळूहळू वाढायला लागलाय. प्रत्येक पायरी ही आपल्याला मातेच्या भेटीची ओढ, एक नवीन गती आणि नवीन ऊर्जा मिळवून देते. आता आपण एक एक पायरी करत वरती मंदिरात पोहोचतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करतोय. पहा मास्टर, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश केलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण मंदिरामध्ये फक्त आपणच असतो, बाकी कोणी नाही मंदिरात. फक्त आपण आणि माता. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर मातेचे मनमोहक स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येते. पहा मास्टर, 9 ते 10 फूट उंचीची स्वयंभू जगदंबा मातेला पाहून आपले ऊर
आनंदाने भरून येते. मातेला 18 हात आहेत आणि मातेच्या प्रत्येक हातात अस्त्र आणि शस्त्र आहे. मातेची संपूर्ण मूर्ती ही शेंदुराने लेपलेली आहे. लाल रंगाची 11 वार साडी देवीने परिधान केलेली आहे. अनेक विविध सुंदर अलंकार देवीने घातलेले आहेत. जसे मंगळसूत्र, नथ, कर्णफुले, हार, वज्रटीक. मातेच्या पायामध्ये पैंजण आहेत. जोडवी परिधान केलेली आहेत मातेने. पहा मास्टर, आणि मातेने मान ही डावीकडे झुकवलेली आहे. सगळ्यांच्या समोर मातेचे स्वरूप आहे. आता मातेचे नेत्र पाणीदार आणि त्या नेत्रामध्ये खूप प्रेम भाव वाहताना दिसतोय आपल्याला. मातेच्या मुखामध्ये विडा आहे. ज्याला आपण तांबूल म्हणतो. मातेच्या या दिव्य दर्शनाने डोळ्यातून नकळत आनंदाश्रू व्हायला लागले. ही भावना, ही ऊर्जा, ही शब्दात सांगणे खूप कठीण आहे मला आता मास्टर. मातेच्या पायावर डोके ठेवून
आपण तिथेच मातेच्या जवळ ध्यान करण्यासाठी बसतोय. पहा मास्टर, आपण मातेच्या चरणाशी तिथेच ध्यान करायला बसलोय. फक्त आपण आणि माता इतकेच आहे मंदिरात, बाकी कोणी नाही. आणि आपण तिथे आता ध्यान करतोय. मातेच्या ऊर्जेसोबत आता आपण हळूहळू ध्यान अवस्थेत चाललोय. या संपूर्ण ध्यानाच्या वेळी आपल्या सोबत कोणीतरी आहे याची जाणीव आपल्याला होती सारखी. आणि आपल्या भोवती आता एका पवित्र ऊर्जेचे वलय निर्माण झालेलं आहे असं आता आपल्याला जाणवतंय. पाहण्याचा प्रयत्न करा मास. पवित्र ऊर्जेचं वलय आपल्या भोवती निर्माण झालेलं आहे. आता आपलं ध्यान प्रगाढ अवस्थेमध्ये चाललेले आहे. आता आपल्याला कोणाची तरी चाहूल लागते. कोणीतरी काहीतरी दैवी मंत्र म्हणत असल्याचा आवाज आपल्याला येतोय. म्हणून आपण थोडे डोळे उघडून ते पाहण्याचा प्रयत्न करतोय. तर समोर आपल्याला एक दिव्य ऋषी उभे असलेले दिसत आहे. पहा मास्टर, भगवी वस्त्र धारण केलेले हातामध्ये कमंडलू, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, विलक्षण तेज ज्यांच्या चेहऱ्यावर असे ऋषी आपल्या समोर उभे राहिलेले आपल्याला दिसते. आपण त्यांना तात्काळ नमस्कार करतो. ते म्हणे आपल्याला नाव विचारतात. आपण आपलं नाव सांगतो त्यांना.
आपली देवीवरील भक्ती पाहून ते प्रसन्न होतात. त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला खूप प्रेम आणि आपुलकी जाणवते. गुरुजी विचारतात, एका दैवी अनुभवाची प्रचिती तुला देण्याची माझी इच्छा आहे. तू तयार आहेस का या अनुभवासाठी? असे ऋषी आपल्याला विचारतात. यावर आपण क्षणाचाही विचार न करता आणि विलंब न करता लगेच होकार देतो. आपण ऋषींना विचारतो, मुनिजन, तुम्ही कोण आहात? तुमचे नाव काय आहे? असं विचारल्यावर ऋषी गालामध्ये मंद हास्य करतात आणि म्हणतात, मी नवनाथांचा प्रथम गुरु मच्छिंद्रनाथ. बाबांचे नाव ऐकल्यानंतर साक्षात आपल्या समोर ते उभे आहेत हे समजल्यावर आपला आनंद गगनात मावत नाही. साष्टांग नमन बडे बाबा मच्छिंद्रनाथ. तुमच्या चरणाची विनील आहे बाबा. असं म्हणून त्यांच्या बरोबर आपण जायला निघतो. मातेला नमस्कार करून आपण बडेबाबांच्या मागे चालत निघतो. गुरु मच्छिंद्रनाथ गाभाऱ्यामधून बाहेर पडतात. आपणही त्यांच्या बरोबर चालायला लागतो. गाभाऱ्यामधून बाहेर उजव्या दिशेने ते चालायला लागतात. आपण त्यांच्या बरोबर आहोतच.
थोडे अंतर पुढे गेल्यानंतर डोंगराची पायवाट आपल्याला एक लागते. या पायवाटेमधून आपण त्यांच्या बरोबर चालतोय. थोडंसे अंतर अजून पुढे गेल्यानंतर एक गुफा आपल्याला लागते. पहा मास्टर, एक डोंगराच्या पायवाट्यावरनं गेल्यानंतर एक गुफा आपल्याला दिसते. गुरु मच्छिंद्रनाथ त्या गुफेमध्ये आत जात आहेत आणि आपल्याला पण त्यांच्या मागे येण्यासाठी बोलावतायत. मध्ये गुफेत गेल्यानंतर खूप सारा चंदनाचा सुवास, त्याचा वास आपल्याला येतोय. खूप सारा प्रकाश त्या गुफेमध्ये पसरलेला आहे. थोडस पुढे गेल्यानंतर एक मोठी दगडाची शिळा दिसते आपल्याला. आणि त्या शिळेवर एक दैवी स्त्री ध्यानस्थ अवस्थेत बसलेली आपल्याला दिसते. त्या स्त्रीच्या जवळ त्रिशूळ आहे, कमंडलू आहे. अत्यंत तेजस्वी, सात्विक आणि अप्रतिम सौंदर्याची ती स्त्री ध्यान करत आहे. गर्द जांभळ्या रंगाची साडी, नाकामध्ये नथ, मंगळसूत्र, अनेक सुंदर दागिने परिधान केलेली स्त्री तिचं दिव्य ते तेज पाहून आपली उत्सुकता आणखीन वाढीला लागते. आपण गुरु मच्छिंद्रनाथांना विचारतो की या माता कोण आहेत? नाथ महाराज स्मित हास्य करतात. आणि म्हणतात,
तुझे मातेवरील प्रेम पाहूनच मातेनेच तुला इथे बोलवलेले आहे. तू ओळखले नाहीस का मातेला? मातेनेच मला तुला आणण्यासाठी मंदिरात पाठवले होते. हे ऐकल्यानंतर आपल्या आनंदाला तर आणि प्रसन्नतेला वारंवारच उठत नाही. आपण नतमस्तक होऊन सर्व पाहतच राहतो, हे काय चाललंय. आता नाथ महाराज मातेला म्हणतात, माते, मी मच्छिंद्रनाथ आलो आहे. तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीला इथे मी आणलेले आहे. बाबांचा आवाज ऐकून माता डोळे उघडतात. सप्तशृंगी माता की जय असा जयघोष बाबा करतात. जसं माता डोळे उघडतात तसं त्या गुफेमध्ये मंद वाऱ्याची झुळूक आपल्या अंगावरून जाताना आपल्याला जाणवते. आणीदार डोळे, कमळासारखे सुंदर ओठ आणि अप्रतिम लावण्य, जे शब्दात सांगणे शक्य नाही असे सौंदर्य माझ्या सप्तशृंगी मातेचे. खूप प्रेम भाव आणि डोळ्यात ममत्व अशी माझी सप्तशृंगी माता, जिने आज मला साक्षात दर्शन दिले. मूर्तीला पाहून परमोच्च आनंद की जो सांगता येणार नाही, फक्त अनुभवता येईल, अशी अनुभूती आज आपल्याला येते.
आता आपल्याला बाबा इथे आसन ग्रहण करायला सांगतात. आणि आपल्या शेजारी बाबा पण बसतात. पहा मास्टर, शिळेवरती साक्षात सप्तशृंगी देवी बसलेल्या आहेत. आपण त्यांच्या समोर आसनस्थ झालेलो आहोत आणि आपल्या शेजारी गुरु मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत. आता माता त्यांचा हात आपल्या डोक्यावर ठेवतात. म्हणजेच आपल्या सहस्त्रार चक्रावर. मातेने त्यांचा हात ठेवलेला आहे आणि त्या डोळे बंद करतात. जसा माता आपल्या डोक्यावर हात ठेवतात, त्याची एक अद्भुत दैवी ऊर्जा आपल्याला सहस्त्रार चक्रात जाणवायला लागली. पहा मास्तर, सहस्त्रार चक्र आपलं हळूहळू रोटेट होत आहे. ऊर्जा फिरते तिथे. जाणवती आपल्याला ऊर्जा. मग तीच ऊर्जा हळूहळू आपल्या आज्ञा चक्रावरती आली. पाहायचंय मास्टर, आज्ञा चक्र पूर्ण बॅलन्स होत आहे. त्यानंतर मातेच्या हातामधली ऊर्जा आपल्या विशुद्धी चक्रावरती पोहोचली. विशुद्धी चक्रावरून हळूहळू आपल्या अनाहत चक्र हृदय चक्रावरती येऊन पोचलेली आहे. पाहायचंय आपल्या हृदयात मातेची ऊर्जा. त्यानंतर हळूहळू ती आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोचलेली ऊर्जा मणिपूर चक्र रोटेट होत आहे. गोल गोल फिरायला लागले आपलं. हळूहळू स्वादिष्ठान चक्रापर्यंत ती ऊर्जा आलेली. स्वादिष्ठान चक्र पूर्णपणे बॅलन्स होत आहे. स्वादिष्ठान चक्रामधून हळूहळू ही ऊर्जा मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलेली आहे.
आपली सातही चक्र आपल्याला फिरताना जाणवत आहेत. आता त्याच्यामध्ये एक विशिष्ट कंपन आपल्याला जाणवतंय. मातेच्या ऊर्जेने आपली सर्व चक्र बॅलन्स होत आहेत आणि प्रत्येक चक्रामध्ये जी वर्षानुवर्ष राहिलेली नकारात्मक ऊर्जा व जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सर्व नाहीसे होताना दिसतात. मातेने त्यांच्या दिव्य चैतन्याने आपली आणि आपल्या चक्रांची शुद्धी केलेली आहे. तर माता आपल्याला त्यांचा विडा म्हणजेच तांबूल हा हातामध्ये प्रसाद म्हणून देतात. आपल्या आभाच्या भोवती निर्माण झालेले वलय हे आपल्याला जाणवतंय. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तिन्हींची एकत्र ऊर्जा म्हणजेच भगवती राजराजेश्वरी सप्तशृंगी. आणि अशा या भगवतीचा कृपाशीर्वाद आज आपल्याला प्राप्त झालेला आहे. मातेचे ममत्व प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला जाणवत आहे. आता आपण काही क्षण मातेशी संवाद साधूया. कुणाला जे काही मातेशी संवाद साधायचा आहे मातेशी संवाद साधा. मातेकडून मार्गदर्शन घ्या. चिंता, काळजी सर्व काही मातेला समर्पण करा.
प्रेमाची ऊर्जा आणि दिव्य आशीर्वाद घेऊन आता आपण इथून निघूया. मातेचे खूप आभार मानू आणि मातेला मनपूर्वक धन्यवाद देऊया. आता नाथबाबा आपल्याला त्या गुहेच्या बाहेर आणून सोडतात. त्यांचे सुद्धा खूप आभार, मनपूर्वक धन्यवाद त्यांना देऊयात की त्यांनी आपल्याला मातेचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. म्हणून मच्छिंद्रनाथांचे खूप खूप आभार, खूप प्रेम. गुहेच्या बाहेर आले. आपण आभार मानल्यानंतर बाबा तिथेच गुप्त होतात. आता आपण पुन्हा गुहेतून मंदिरामध्ये येऊन पोहोचतोय. आलेल्या अद्भुत अनुभवाने मन खूप प्रफुल्लित झाले आणि भारावून गेले. जणू काही स्वप्न होतं का काय असं वाटतंय तिथे. पण ही आलेली प्रत्यक्ष अनुभूती आहे हे लक्षात येतं. आता मातेला पुनश्च नमस्कार करूया मंदिरामध्ये आणि मातेचा आशीर्वाद घेऊन आपण हळूहळू पायऱ्या उतरायला लागतो. अत्यंत हर्षाची आणि उत्सवाची ऊर्जा घेऊन आपण हळूहळू आपल्या भौतिक चेतनेमध्ये परत येऊयात. सप्तशृंगी देवीचे पुनश्च मनपूर्वक आभार, मच्छिंद्रनाथाचे आभार. तसेच या ध्यानासाठी आपण ज्यांना देवी देवतांना, एंजल्सला, मास्टर्सला आवाहन केले होते त्यांचे पण खूप खूप आभार. आपल्या पूर्णात्म्याचे आभार, या ग्रुपचे आभार.
ग्रुपच्या चेतनेचे आभार. हळूहळू आपण भौतिक जगतात परत येऊया. आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आणि हे ऊर्जेने भारित हात आपल्या डोळ्यावरती ठेवायचेत. 5, 4, 3, 2, 1. आता हळूहळू आपण डोळे उघडू शकता. सर्वांचे खूप आभार. सर्वांना खूप प्रेम आणि प्रकाश. सप्तशृंगी देवी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात असाच खूप प्रेम आणि प्रकाश ठेवो. सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत हीच माते चरणी प्रार्थना. धन्यवाद. जय सप्तशृंगी माता. थँक्यू समृद्धीताई. समृद्धीताई, थँक्यू सो मच. खूप आभार, धन्यवाद तुमचे संपूर्ण कुटुंबाचे. आणि इतकं सुंदर तुम्ही ध्यानसेवा करून घेतली त्यासाठी तुमची हृदयातून पुन्हा एकदा आभार. थँक्यू. आदिशक्ती मातेच्या चरणी सगळ्या आपल्या कुटुंबाकडून प्रेम आणि प्रकाश. थँक्यू. धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. उद्याचे आपले सत्र होणार नाहीये सकाळचे. थँक्यू समृद्धीताई. थँक्यू.